आता बघूया ऑलिम्पिक संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाला कांस्य पदक। भारताचा स्पेनवर 2-1 अशा फरकाने दमदार विजय। टोकियोनंतर पॅरिस ऑलिम्पिकमध्येही भारताला कांस्य पदक। विनेश फोगाटचा कुस्तीमधून संन्यास। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अपात्र केल्यानंतर विनेश फोगाटचा मोठा निर्णय। मी हरले आणि कुस्ती जिंकली, विनेश फोगाटचं ट्विट। विनेश फोगाटच्या निवृत्तीनंतरही रौप्य पदकाची आशा। रात्री 9:30 वाजता सीएस निर्णय देणार। विनेशच्या बाजूने निकाल लागल्यास रौप्य पदक विभागून देण्यात येणार। विनेश फोगाटच्या कुस्तीमधून संन्यास। तर रौप्य पदक विजेत्या खेळाडूला मिळणाऱ्या सर्व सुविधा विनेश फोगाटला मिळणार। हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांची घोषणा। विनेश फोगाट, तुझा पराभव झाला नाही तर तो केला गेलेला आहे। आमच्यासाठी तू सदैव विजयीच असणार। विनेश फोगाटच्या निर्णयानंतर बजरंग पुनियाचं ट्विट। नीरज चोप्रा आज जेव्हलिन थ्रोच्या अंतिम सामन्यासाठी उतरणार। रात्री 11:55 नीरज चोप्रा गोल्ड मेडलसाठी भाला फेकणार। संपूर्ण देशाच्या नीरजकडे नजरा। भारतीय कुस्तीपटू अमन सेहरावत पुरुष फ्रीस्टाईल रेसलिंगच्या सेमीफायनलमध्ये। क्वार्टर फायनलमध्ये अल्बेनियाचा जलीम खानला 11-1 ने हरवलं। अमनची आज रात्री 9:15 जपानच्या खेळाडूसोबत सेमीफायनल। ऑलिम्पिक ब्रॉन्झ पदक विजेता स्वप्नील कुसाळे मायदेशी परतला। पुणे विमानतळावर त्याचं जंगी स्वागत झालं। स्वप्नील कुसाळेकडून दगडूशेठ गणपती मंदिरात आरती करण्यात आली। कांस्य पदक विजेत्या स्वप्नील कुसाळेला चंद्रकांत पाटलांकडून गिफ्ट। गावातील मंदिर आणि जिम सरकारी योजना किंवा सीएसआर मधून बांधून देणार, चंद्रकांत पाटलांचा शब्द।